नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना वितरण अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींसमोर अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे। लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याचे पैसे आता एकत्रित देण्यात यावे ही विनंती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला करणार आहोत। कारण आधीच वितरणाला अतिशय विलंब झालेला आहे। मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याचे जे काही पैसे आहेत बहिणींचे ते पेंडिंग आहेत। मग हे पेंडिंग हप्ते पात्र लाडक्या बहिणींना लवकरात लवकर देण्यात यावे आणि दोन्ही हप्त्याचा लाभ त्यांना एकत्रित देण्यात यावा ही विनंती आपली शासनाला असणार आहे। लाडकी बहीण योजनेची जी KYC दुरुस्तीची पद्धत होती ती सुद्धा आता संपलेली आहे आणि मे महिना सुरू झालेला आहे। मे महिन्यातले सुद्धा 4-5 दिवस आता जवळपास झालेले आहेत। मग वितरणाला हरकत काय, तर लवकरात लवकर शासनाने GR काढून वितरण करावं। माझ्या मते GR नाही काढला तरी या महिन्यात चालेल आणि वितरण लवकर करावे। 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होती। त्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी चालू होती आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आता पुढे लवकरच लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे। 30 एप्रिलपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केलेली आहे आणि त्यांची KYC दुरुस्ती झाल्यानंतर त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळेच कदाचित 2 हप्त्याचे जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणींना ते मिळालेले नसणार। कारण काही बोगस फॉर्मसुद्धा या योजनेमध्ये आढळले होते आणि त्यांचीसुद्धा चौकशी सुरू होती। मग या 2-3 कारणामुळे सुद्धा होऊ शकते हे 2 हप्ते आपल्याला इथे लेट मिळणार असतील। आणि काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, त्याचप्रमाणे केरळ या काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत। त्यामुळे सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याची जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत त्यांना विलंब होऊ शकतो। नुकतंच आता हे इलेक्शनसुद्धा पार पडलेलं आहे या राज्यांचं आणि त्याचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे। मग आता वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। काही सूत्रांकडून अशी माहिती पुढे येत आहे की पात्र लाभार्थ्यांची संख्या 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता दर्शवली जात आहे। KYC पद्धतीमुळे खूप लाभार्थी अपात्र झालेले आहेत। आधी सरसकट सगळ्याच बहिणींना लाभ मिळालेला होता, परंतु KYC पद्धत जेव्हा निघाली तेव्हा KYC केल्यानंतर पडताळणी झाली आणि या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर असं निदर्शनात आलं आहे की काही बहिणी अपात्र आहेत, काही बोगस फॉर्म होते। तर अशा अपात्र बहिणींना आणि बोगस ज्यांचे फॉर्म होते त्यांना या योजनेतून बाहेर काढलेलं आहे। मग जे पात्र आहेत लाभार्थी त्यांना वेळेवर त्यांचा हक्काचा जो काही हप्ता आहे लवकरात लवकर देण्यात यावा। कारण आता लाडक्या बहिणींची संख्यासुद्धा घटलेली आहे। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची ही अपडेट तुम्हाला समजली असेल। अशाच नवीन आणि खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओला एक लाईक करत चला। काही समस्या तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ। धन्यवाद।